किरण शेळकेच्या चेंडूवरती एक अपेक्षित ब्लास्ट केलाय आणि 6 धावा. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी आपण पाहिली. षटकार. अनिकेत पवार ऑन फायर. षटकार. 6 धावेनी संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. 6 धावा धावपलकीवरती मळत संघ. आपण पाहतोय पुन्हा एकदा रिव्हर्स पूलचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी पाहतोय आपण. 8 धावा धावपलकीवरती आहेत. 8 धावा धावपलकीवरती मळत संघ. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा अनिकेत पवार ऑन फायर. एक टप्पा घेत 4 रन. चौकार. अतिशय बहारदार कामगिरी आपण अनिकेत पवार यांच्या बॅटमधून पाहतोय. एक आक्रमक फलंदाजी करताना अनिकेत पवार मैदानावरती आपण पाहतोय. धावसंख्या झाली ती तब्बल 12 धावा धावपलकीवरती. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 12 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. रवी किरण शेळके गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी शतरक्षक आहे परंतु षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. एक अपेक्षित ब्लास्ट आपण पाहिला. षटकार. 6 धावेंसाठी अनिकेत पवार एक बहारदार षटकार ठोकताना आपण पाहतोय मैदानावरती. 18 धावा धावपलकीवरती. 18 धावा आहेत. पहिलं षटक सुरू आहे. प्रचंड मोठं आक्रमण केलंय रवी किरण शेळकेच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा पाहायचंय. अतिशय बहारदार कामगिरी. पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायचंय. त्या ठिकाणी एवाना 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसणार आहे त्या ठिकाणी. 1 धाव. धावपलकीवरती 19 धावा आपण पाहतोय. 19 धावा धावपलकीवरती. अमर साळवे ऑन स्ट्राईक. इथून पुढे अमर साळवे किती धावांचा डोंगर उभा करतात पाहायचे. 19 धावा धावपलकीवरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय मैदानावरती. 19 धावा धावपलकीवरती आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचे. चला पटकन. वाकारी संघ मॉर्निंग क्रिकेट वाकारी संघाला विनंती आहे आपण स्पीडअप करायचे. चला पटकन बॅटर्स. 19 धावा धावपलकीवरती. इथून पुढे अजूनही 18 चेंडूमध्ये 17 धावांची गरज आहे. 18 चेंडू 17 धावा. अनिकेत पवारचे एक बहारदार खेळी मैदानावरती सुरू आहे. आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय अनिकेत पवारच्या बॅटमधून. 18 चेंडूमध्ये 17 धावांची इथून पुढे गरज असणार आहे पाहायचं. इथून पुढे गोलंदाज मार्कवरती गोलंदाज. मामा गोलंदाजी मार्कवरती पाहायचंय आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन त्या ठिकाणी 2 धावा. डिक्लेरेशन झोन 2 धावा त्या ठिकाणी. 21 धावा धावपलकीवरती. अजूनही 15 धावांची गरज आहे. 17 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. इथून पुढे पाहायचंय आपल्याला मैदानावरती. मामा गोलंदाजी मार्कवरती. पाहायचे पुढील चेंडू. पुन्हा एकदा अनिकेत पवार त्या ठिकाणी पाहायचंय. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतंय त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय मैदानामध्ये आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही 13 धावांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानावरती. 16 चेंडूमध्ये 13 धावा. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आमचे विजू हाडके सर आणि मुख्य पंच शरद खोरे सर आपण पाहतोय मैदानावरती. पुन्हा एकदा पाहायचंय त्या ठिकाणी. 1 धाव एवढा त्या ठिकाणी पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न कोणताही नसेल त्या ठिकाणी. 1 धाव एवढा पूर्ण. धावपलकीवरती जर नजर टाकल्यास धावपलकीवरती धावा आहेत त्या 24 धावा. 15 चेंडूमध्ये 12 धावांची गरज इथून पुढे पाहायचंय मैदानावरती. 15 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असणार आहे. अमर साळवे ऑन स्ट्राईक पाहायचंय. एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून येतोय का. पुन्हा एकदा मारलेला चेंडू आहे त्या ठिकाणी. 1 धाव एवढा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणता आहे आणि क्षेत्ररक्षकाकडून झालेली एक मोठी चूक आपण पाहतोय. 4 धावा.
चौकार. इथून पुढे 8 धाव्यांची गरज आहे. इथून पुढे मारलेला चेंडू या ठिकाणी पाहायचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल मात्र निसटतोय त्या ठिकाणी. एक धाव एवढा पूर्ण होते. 13 चेंडूमध्ये 7 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचं मैदानावरती. अनिकेत पवार ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा मारलेला फटका त्या ठिकाणी पाहायचं क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल मात्र निसटलाय. 12 चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज. 12 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज इथून पुढे पाहायचं आहे मैदानावरती. अनिकेत पवार ऑन स्ट्राईक असणार आहेत. 12 चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप करायचंय. चला पटकन स्पीडअप करा. स्पीडअप करा. स्पीडअप. चला बॉलर. चला चला स्पीडअप करा. 12 चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज आहे. तुमकडे संघाला जिंकण्यासाठी मळद संघ अतिशय भारदार कामगिरी केली आहे. स्पीडअप करायचं आपल्याला वारंवार सूचना करतोय. स्पीडअप करा. आपण 12 चेंडूमध्ये 6 धाव्यांची गरज आहे. पाहायचं मारलेला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती आसमान दाखवलं गोलंदाजाला. षटकार. वाघाची दाढ फोडलाय पहाड. बंगल रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. षटकार. अनिकेत पवार षटकारच्या सहाय्याने ठिकाणी मॅच संपवतोय. मळद संघ पहिला विजय नोंदवतोय आपला. चला सामना चालू होणं अपेक्षित आहे इथून पुढे. चला यानंतर होणारा सामना कुणाचा आहे. सामना कुणाचा आहे यानंतर विक्टरी स्पोर्ट्स बोरीपारधी विरोधामध्ये मळद यांच्यामध्ये सामना आहे. चला चला संघनायक. चला नाणेफेकीसाठी संघनायक. यानंतर होणार सामना आपण पाहतोय मळद विरोधामध्ये विक्टरी स्पोर्ट्स बोरीपारधी संघ मालक जयदीदादा सोडणवार. चला आपण पाहतोय सलामीचे 2 बॅटर्स आतमध्ये जाताना ओंकार ताडगे आणि वैभव. आपल्याला विनंती असणारे वारंवार 4 षटकं हाताळण्यासाठी आपल्याकडे 15 मिनिटांचा कालावधी असणार आहे. चला सामन्याला सुरुवात होते. मैदानामध्ये पाहायचं आहे
चला सामन्याला सुरुवात, सामन्याला प्रारंभ, सामन्याचा श्री गणेशा. दोन मिनटं थांबा मॅच. ते मागं बसलेत का सर, काळ्या पडद्याच्या समोर बसलेत का, त्यांनी मागं बसा, इकडे या. आणि तिकडचे बसले का, तिकडचे फ्लॅक्स बसले, फ्लेक्स बसले मागं या, मागं तिकडचे पलीकडचे लाल शर्ट. मॅच थांबवा 2 मिनटं. मॉर्निंग क्रिकेट क्लब वाखारी संघ, लाल टी शर्ट मागं बसा. ऑन फील्ड डिसिजन असणार आहे. पुन्हा एकदा पाहायचंय, नो चेंडूची घोषणा होते या ठिकाणी. स्क्वेअर लेग पंच, मुख्य पंच शरद खोरे सरांचा इशारा आपण पाहतोय मैदानावरती. नो चेंडू, फ्री हिट. एक मुक्त फटका खेळण्यासाठी मोठी संधी आहे. इथून पुढे फलंदाजाला पाहायचंय. ओंकार ताडगे ऑन स्ट्राईक आहेत. फुलटॉस चेंडू आपण मैदानावरती पाहतोय आणि त्याचा भरपूर समाचार मैदानावरती घेतलाय. ओंकार ताडगे ऑन फायर, वाघाची लढ फोडलाय. पहाड बंगली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका षटकार. बंदुकीतून सुटलेली 60 गोळी आपण पाहतोय. ओंकार ताडगे ऑन फायर, चेंडू फेकून दिलाय 6 धावांसाठी, षटकार. सात धावपलकीवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायचंय, निर्धाव चेंडू असेल, कोणतेही धाव नाही आहे चेंडूवरती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी या चेंडूवरती आपण पाहिली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किशोर अत्यंत सुंदर प्रकारे चेंडू हाताळला आपण पाहिलं. आता या चेंडू एक निर्धाव येतोय. पुन्हा एकदा पाहायचंय, पुन्हा एकदा पाहायचं. त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन, त्या ठिकाणी 2 धावा आपण मैदानावरती पाहतोय. डिक्लेरेशन झोन आहे, त्या ठिकाणी 2 धावा धावपलकीवरती. ओंकार ताडगे मात्र एक मोठे फटके खेळण्यास माहेर असलेला खेळाडू आहे. आपण पाहतोय आक्रमक खेळाडू ओंकार ताडगे आपण पाहतोय. स्ट्राईकला आहे. धावपलकीवरती 9 धावा. किशोर गोलंदाजी मार्कवरती 9 धावा आतापर्यंत पाहतोय आपण विक्टरी स्पोर्ट्स संघाच्या. पुन्हा एकदा पाहायचंय, निर्धाव चेंडू येतोय. एक मोठी चूक आपण पाहतोय त्यांच्या मागे. अनिकेत पवार एक झेल निसटला त्या ठिकाणी पाहिला आपण. पाहूया पुढील चेंडू. 9 धावा धावपलकीवरती. पुन्हा एकदा पाहायचंय, निर्धाव चेंडू असणार आहे. कोणती धाव नाही या चेंडूवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय मैदानावरती. धावपलकीवरती 9 धावा. पहिलं षटक संपलंय आणि 9 धावा धावपलकीवरती विक्टरी स्पोर्ट्स बोरीपारधी संघाच्या. चला स्पीडअप करायचंय. अधिकचा वेळ न घेता सामना सुरू ठेवणं बंधनकारक राहील. आपल्याला भरपूर सामने आहेत आज दिवसभरामध्ये. नऊ धावा धावपलकीवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत पवार.
गोलंदाज मार्कवरती आपण पाहतो. इथून पुढे दुसऱ्या षटकाला सुरुवात करतील मैदानामध्ये. आपण पाहतोय वैभव जाधव ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू पाहिजे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव येवणापूर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा येवणा त्या ठिकाणी पूर्ण होत आहे. 2 धावा आपण येताना त्या ठिकाणी पाहिल्या. वैभव जाधव गुड रनिंग त्या ठिकाणी आपण पाहिले. चित्त्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण केल्यात. धावपलिकेवर धावा पाहिल्यात तब्बल 11 धावा असतील. आमचे गुणलेखक रेहान खान सर या ठिकाणी आम्हाला कळवत आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अनिकेत पवारच्या गोलंदाजीवरती थोडंसं व्हेरिएशन असणार आहे. अचूक टप्प्यावरती हा चेंडू त्यांनी हाताळलेला आपण पाहिलं. अकरा धावा धावपलकीवरती. वैभव जाधव ऑन स्ट्राईक. पाहूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण मैदानामध्ये पाहतोय. कोणती धाव नाही या चेंडूवरती. अनिकेत पवार मात्र या षटकामध्ये अतिशय बहारदार गोलंदाजी पाहायला मिळते. अनिकेत पवार यांची आपण पाहतोय या ठिकाणी व्हेरिएशन आहे गोलंदाजीवरती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा पाहायचंय आणि वैभव जाधव या ठिकाणी धावपात होत आहेत. चला नो बॅट्समन. न्यू बॅटर्स आपण मैदानामध्ये पाहतोय. जय थोरात न्यू बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहतोय. कशा प्रकारे फलंदाजी केली जाते इथून पुढे पाहायचंय. जय थोरात ऑन स्ट्राईक असणार आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा मैदानावरती आपण पाहतोय. अनिकेत पवार मात्र या षटकामध्ये अतिशय बहारदार गोलंदाजी केली आहे. 2 धावा खर्च केलेत आत्तापर्यंत या षटकामध्ये. अनिकेत पवार यांनी बहारदार गोलंदाजी या षटकामध्ये पाहतोय. इथून पुढे पाहिजे जय थोरात कशा प्रकारे फलंदाजी करतायत पाहूया. पाहायचंय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आणि मला असं वाटतंय कोणती परिषद सदस्य पुणे यांच्या माध्यमातून तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेक आम्ही प्राप्त होतंय. 51,000 रुपये माननीय रोहित दादा गजरमल अर्थात ग्रामपंचायत सदस्य केडगाव यांच्या माध्यमातून. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेक आम्ही 31,000 रुपये डॉक्टर श्री अशोक शेठ जाधव अध्यक्ष महाराष्ट्र राज्य लोकनाट्य तमाशा मंडळ. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 21,000 सन्माननीय श्री शिवाजी भापकर माजी ग्रामपंचायत सदस्य वाखारी. साहित्य सौजन्य सन्मान्य सचिन शांताराम शेळके अप्पासो बारवकर. बेस्ट बॉलरसाठी सौजन्य प्राप्त होतोय मिठू शेठ शिर्के. मॅन ऑफ द सिरीज सौजन्य सन्मान्य सुरेंद्र मारुती हडके. आणि चषक सौजन्य कुमार विक्रमदादा शेळके. यूट्यूब लाईव्ह सौजन्य रवी शेठ कोराळे यो उद्योजक भैरवनाथ रोड लाईन्स. आणि बेस्ट बॅटरसाठी सौजन्य प्रदीपजी ताडगे आणि ओंकारजी ताडगे साहेब यांच्या माध्यमातून प्राप्त होतंय. तर 10,000 रुपयांची देणगी या स्पर्धेक आम्ही प्राप्त होते. बाळासाहेबजी कापरे धनंजय बापू शेळके कुंडलिक नाना खुटवड उमेशदादा थोरात गणेश गोविंद थोरात नानासाहेबजी गोले औतुंबरजी शेळके बाळासाहेब वाबळे. त्याचप्रमाणे 5,000 रुपयांची देणगी या स्पर्धेक आम्ही तुषारजी गायकवाड गणेशजी नामदार रामशेठ नवले सुरेश संपत निंबाळकर प्रीतम शेठ देशमुख अमित काका शेळके आणि सन्माननीय हनुमंतजी जगताप साहेब या सर्वच पारितोषिक आणि देणगीदारांचा ची कसरत करत खऱ्या अर्थाने या मॅचला आकार देणारी कामगिरी या मैदानाच्या आतमध्ये या फलंदाजांना करावी लागणार आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. तर पहिला क्रमांकाचा चेंडू पुन्हा एकदा बापू देशमुख यांचा फलंदाजी मार्कवरती फलंदाज पुन्हा सज्ज होतोय. आणि पहिलाच बॉल रिव्हर्स पुल खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती कुठली धाव नाहीये. अकॉर्डिंग टू द फील्ड पोझिशन परफेक्ट एक्झिक्युशन केलंय. रिव्हर्सचा फटका होता आणि त्या फटक्यामध्ये आपण पाहतोय ताकद जनरेट करण्यामध्ये काहीच अपयश येते ते फलंदाजाला. आणि त्यानंतर मात्र पहिलाच बॉल डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बापू. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मारती बापू देशमुख यांना आपण पाहतोय. आज मात्र संघासाठी सर्वोत्तपरी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पुढचाही बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय परफेक्ट फिल्डर केलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. हा चौकार धाव फलकाला पुन्हा एकदा आकार देईल आणि खऱ्या अर्थानं धावांचा श्री गणेश मात्र मैदानाच्या आतमध्ये होईल.
अभी तो चौका मारा है, छक्का अभी बाकी है, आगाज ही देखा है आपने, अंजाम तो अभी बाकी है। अगर आगाज ही ऐसा है तो मान लीजिएगा फिर अंजाम किस तरह से होगा, और वही अंजाम करने का प्रयास करेगा एक गेंदबाज और सामना करेगा बल्लेबाज अगली गेंद का। अप्रतिम फटका मैदानाच्या मध्ये होता, पुल केला आणि कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नसेल, चेंडू सीमारेषेच्या पार, 4 धावा धावफलकावरती आहेत. ओ यावेळी रिव्हर्स पुल फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, सेफ हँड्स अँड ही हॅज बीन कलेक्टेड. नो बॉलचा कॉल मात्र पंचांचा येतोय. गरिबी में आटा गिला, लाईन वरती मात्र आपण पाहतोय नक्कीच नो बॉल साठी रेस्ट्रिक्शन आहेत आणि आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये फिल्डिंग टीम मात्र रिव्ह्यू घेते, अर्थात एक्स्ट्रा ओव्हर स्टेपिंगचा हा बॉल मात्र मैदानाच्या मध्ये असेल का, आणि आपण पाहतोय नक्कीच तिसरे पंच इन ऍक्शन, अर्थात गफ्फार खान सर यांच्या कोर्टामध्ये हा चेंडू आहे. काय असेल निर्णय आणि निर्णयाची असेल प्रतीक्षा. हॅलो चेक. थर्ड अंपायर सोबत कुठलाही टीमचा खेळाडू त्या ठिकाणी जाणार नाहीये ऑन स्क्रीनवरती. जर कुठला खेळाडू निदर्शनाचा आला तर आपल्याला 5 धावांची पेनल्टी आहे. तुम्हाला काही समस्या असतील तर कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स आहेत. पंचऱ्या पंचांचा कॉल, इट्स नो बॉल. आणि काही समस्या असतील तर एव्हिडन्स ऑनलाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते पाहू शकता. आमची पीटीसी लाईव्ह टीम आहे, त्या टीमची कन्सर्न करू शकता. मात्र कुठलाही खेळाडू हा मॅच दरम्यान आपण वॉर रूम मध्ये जाणार नाही. आपण पाहतोय निष्पक्षपतीपणे मात्र या संपूर्ण मॅचचं कामकाज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय डोळ्यामध्ये तेल घालून कामगिरी आज मात्र पंचांच्या माध्यमातून होते. गेली कित्येक दशकं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील मातब्बर पंच म्हणून ज्यांची ओळख आहे त्या अर्थात शरद खोरे सर मात्र या ठिकाणी ओव्हर स्टेपिंगचा बॉल नो बॉल कळवतात. फ्री हिटची सुवर्ण संधी, पुढचाही बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह, और क्षेत्ररक्षक बन जाएगा दर्शक, दर्शक बन जाएगा दीवाने. बापू मात्र या ठिकाणी हानिकारक ठरतोय स्वतःच्या टीमसाठी आणि आत्मघातकी हल्ला स्वतःवरती करून घेतोय की हम अजीब है, इतने अजीब की खुद को तबाह कर लिया और मलाल भी नाही, अशा स्वरूपाची परिस्थिती मैदानाच्या मध्ये. धावफलकावरती आमचे गुणलेखक रेहान कळवतील एकूण 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचा षटक प्रगतीपथावरती असताना समीकरण मात्र बदलेल या चौकाराच्या साह्यानं. धावफलकावरती आपण पाहतोय 21 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. आणखीन एक मोठा फटका आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कम बॅक करणारी कामगिरी टीम बॅटिंग टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा होताना आपल्याला पाहायला भेटेल. हो फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आणि बॅटनं लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल तैनात आणि एक सिंगल मात्र कन्सिड होईल. अप्रतिम फेकी आहे, त्यावरती एक धाव मात्र या बॉलवरती पुन्हा एकदा कन्सिड होणार आहे आणि ही धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 11 धावा या धावफलकावरती, 1 और 1 11 आणि एकमेकाला अशा स्वरूपाची साथ मात्र मैदानाच्या मध्ये या दोन्ही फलंदाजांना द्यावी लागणार आहे. आणि कुणी एका खेळाडूवरती मात्र मॅच क्रिकेटची मॅच मात्र जिंकता येत नाही. पूर्ण सेटचा अर्थात एकमेकांना सहाय्य करत मात्र विजयाचा मुहूर्तमेढ तुम्हाला या मैदानाच्या मध्ये रोवावे लागणार आहे. आपण पाहतो यू कॅनॉट विन और लूज द गेम बिकॉज ऑफ वन प्लेयर, बट योर विक्ट्री वॉज डिपेंड्स ऑन टोटली अप टू 11 प्लेयर्स. पुढचा बॉल पुढा एकदा परफेक्ट मिडल केलाय, परफेक्ट मिडल करून आणखी एक चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा संघाला मिळून देईल दणदणीत 6 धावा. षटकार पुन्हा एकदा धावफलकाला आकार देतोय. आमचे गुणलेखक कळवतील धावफलकावरती आहे 17चा खतरा पुन्हा एकदा निर्माण झालाय, तो बापू यांच्यासाठी. आणि बापू वरती मात्र आक्रमण करत पहिल्या षटकामध्ये विजयाचा मार्ग सुकर केलाय तो फलंदाजी मार्ग वरती असणारा अनिकेत पवार. अनिकेत पवारचा आणखीन एक आत्मघातकी प्रहार आणि चेंडू आकाश मार्गे हाहाकार सीमारेषेच्या पार. षटकार, हा षटकार धावफलकाला पुढे एकदा आपण पाहतोय पुढे घेऊन जाईल. 17 धावा धावफलकावरती, समीकरण बदलेल. अंतिमचे 19 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अंतिमचं षटक. यापूर्वी मात्र विक्ट्री स्पोर्ट्स संघाने आपल्या बाजूला मॅचचा रुख मात्र बदलला होता आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा
बॉलरचा राग आमच्यावर कशाला काढता बाबा. असो चला, इट्स पार्ट ऑफ जोक. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाउन टू ग्राउंड. पवारचा आणखीन एक मोठा फार. चेंडू जाईल सीमारेषा पार. 21 धावांचं हे महागडं षटक मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आणलं जात आहे आणि आता मात्र विजयासाठी आवश्यकता असेल 18 चेंडू 23 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. काहीच महागड आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा बदल. हो, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन्स रीड केलाय. या बॉलची मात्र वाट पाहत होता आणि काय झेल मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. जे एक्स्ट्रा एनर्जी मात्र क्रिएट करावी लागली होती या फटक्यासाठी. अप्रतिम फटका होता आणि त्यावरती मात्र आपण पाहतोय आपल्या जाळ्यामध्ये उडवलाय तो प्रतिस्पर्धी संघाचा सर्वोत्तम फलंदाज. एक चांगलं कमबॅक या षटकातील पहिल्याच बॉलवरती विक्ट्री स्पोर्ट्स संघासाठी आहे. शिवराज 11 मळद या संघाने मात्र आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचा गडी मात्र मैदानाच्या आतमध्ये गमावलाय. मात्र तत्पूर्वी काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. अप्रतिम कामगिरी केली आहे. मात्र अजूनही एक डोकेदुखी या मैदानाच्या आतमध्ये अर्थात टीम विक्ट्री स्पोर्ट्स संघासाठी अर्थात अनिकेत पवार. ही डोकेदुखी खऱ्या अर्थानं दूर करावी लागणार आहे. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये शोधावी लागणार आहे. जोपर्यंत ही विकेट मात्र आपल्या डगआउटमध्ये जात नाही तोपर्यंत मात्र आपण पाहतोय धोक्याची घंटा ही मात्र विक्ट्री स्पोर्ट्स या संघाच्या माथ्यावरती पुन्हा एकदा वाजणार आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर पुन्हा एकदा सज्ज होईल. किशोर यांना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती टीम विक्ट्री स्पोर्ट्स संघाच्या वतीनं प्रशांतनं पहिल्याच बॉलवरती विस्फोट मात्र शांत केलाय. पुढचा बॉल पायावरती चेंडू होता. क्लासिकल ड्राईव्ह या ठिकाणी पाहतोय. एक धाव पूर्ण होतीये. दुसरी धाव कर्णकार अप्रतिम फेकी आणि एक सिंगल धाव. एक सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाईल 22 धावा. या धावफलकावरती आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं हे षटक आणि प्रशांत यांनी अद्यापपर्यंत मात्र अप्रतिम कामगिरी केली आहे. पहिलं षटक काहीसं अपयशी ठरलं आणि ते अपयश मात्र पुन्हा एकदा झाकणारी कामगिरी या षटकातील पहिल्या 2 बॉलवरती प्रशांतनं मैदानाच्या आतमध्ये केली. कारण खेळ आहे, या खेळामध्ये कधी 0 टू हिरो आणि हिरो टू 0 बनण्याची देखील संधी येते. गोलंदाज कुठलाही अपेक्षित नसतं की आपल्या षटकामध्ये प्रचंड धावा याव्या. प्रत्येक बॉलवरती तो सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. मात्र या खेळामध्ये कधी कधी आपण पाहतोय वेळ तुमच्या अगेन्स्ट जाते. मात्र समय की बात है, समय के साथ हर समय बदल जाता है, चाहे वो खेल में हो या जिंदगी में. पुढचा बॉल पुन्हा एकदा शॉर्ट वॉली चेंडू. यहाँ पर फिर से एक बार बढ़िया शॉट खेलने का प्रयास और फिर से बार अपनी ताकत यहाँ पर दिखा चुका है गेंदबाज और बॉल करने के प्रयास में यहाँ पर फिर से एक बार होगा विकेट का पतन. बैटर बैक टू द पवेलियन. बनाट फॉर्म मध्ये असलेला फलंदाज या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा डगआउटचा रास्ता नापेल आणि आणखी एका विकेटचं पतन मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय टीम शिवराज 11 मळद संघासाठी. न्यू बॅटर पुन्हा एकदा सिद्धार्थ साळवे यांना आपण पाहतोय. सिद्धार्थला मात्र टेम्परमेंट राखावा लागणार आहे. बेजबाबदार फटका या ठिकाणी मात्र मैदानाच्या मध्ये आहे. चेंज ऑफ पेस होता, व्हेरिएशन्स त्यावरती मात्र एक्स्ट्रा एफर्ट जनरेट करण्यामध्ये काहीसं अपयश फलंदाजाला आलंय आणि त्यावरती फील्ड पोझिशन परफेक्ट आणि एक अप्रतिम झेल मात्र काय कामगिरी प्रशांतने या मैदानाच्या मध्ये या दुसऱ्या षटकामध्ये केली आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या पायामध्ये खऱ्या अर्थानं बिड्या ठोकणारी कामगिरी मैदानाच्या मध्ये पहिल्या 3 बॉलवरती झाली आहे आणि आता मात्र काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न हा न्यू बॅटर पुन्हा एकदा टीम शिवराज 11 संघासाठी करताना पाहायला भेटेल. ओहो, पुढचा बॉल विकेट. रफ्तार से किया है गिरफ्तार. आज मात्र आपण पाहतोय विक्ट्री स्पोर्ट्स संघ मात्र बिखरलाय की काय हा प्रश्न असताना खऱ्या अर्थाने या सर्व शक्यता जुगारून लावल्यात आणि आपण पाहतोय प्रशांत या डावाला खिंडार पाडलाय की मंजिले लाख कठिन आहे तो गुजर जाऊंगा, हौसला हार कर बैठूंगा तो मर जाऊंगा, चल रहे थे जो मेरे साथ, कहाँ है वो लोग जो ये कहते थे कि रस्ते में ही बिखर जाऊंगा. एक चांगली कमबॅक, एक चांगली बुलसट्टी पुन्हा एकदा या मॅच मध्ये प्रशांत आपल्या टीमला करून दिली आहे आणि शिवराज 11 मळद संघाचा डाव मात्र पत्त्यांच्या डावाप्रमाणे कोसळलाय. कमबॅक करावं लागेल. तर न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये रितेश भालेराव. रितेशला मात्र
एक चांगली दर्जेदार कामगिरी पुढे एकदा आपल्या टीमसाठी करावी लागणार आहे. आवश्यकता टीमसाठी आहे एका बाजूने विकेट रोखायच्या तर दुसऱ्या एंडवरती धावा. ही दुहेरी कसरत मात्र पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे आणि ही तारेवरची कसरत करण्यासाठी पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये सरसावतोय शिवराज 11 मळद संघाचा सुपरस्टार रितेश. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं 0.4 षटकामध्ये केवळ एक सिंगल धाव कन्सिड केली आहे आणि महत्वपूर्ण 3 विकेट ज्यांना आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. एक क्लीन बोल्ड होता आणि त्यानंतर मात्र 2 अफलातून जेलच्या सहाय्याने मैदानाच्या दोन्ही बाजूला अप्रतिम विकेट्स मात्र टिपल्या जात आहेत आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारी इम्पॅक्टफुल कामगिरी करताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रशांत. पुढचा बॉल रॅडिकल ड्राईव्ह क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय. एक धाव मैदानाच्या मध्ये होईल. दुसरीसाठी प्रयत्न घरटं सोडलाय आणि तोपर्यंत 2 धावा. 1 से भले 2 या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातात. रितेशने मात्र ॲब्सोल्यूट सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या मध्ये पेश केलंय. एका एंड वरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ही खेळी मात्र मैदानाच्या मध्ये करायची होती. मात्र आपण पाहतोय मळद संघाचा प्रत्येक फलंदाज हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला. सिंगल डबलनं धावफलक मात्र तुम्हाला हलता ठेवावा लागणार आहे. पहिल्या षटकामध्ये प्रचंड धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र सिंगल डबल खेळणं अपेक्षित होतं. मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र विकेट पडला आणि त्यानंतर रिकन्स्ट्रक्शन फेज रिबिल्डिंग फेज मैदानाच्या मध्ये पाहतोय. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न याही फलंदाजांच्या माध्यमातून झाला आणि एका चांगल्या षटकाला प्रशांतनं मात्र समाप्ती दिली. या डॉट बॉलच्या सहाय्याने 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती आहे 24 धावा आणि आता मात्र अंतिमचे 12 चेंडू. विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. केवळ 3 धावा या षटकामध्ये आपण पाहतोय. 3 धावा केवळ खर्च केलेल्या आहेत आणि काय महत्वपूर्ण कमबॅक आपल्या टीमला करून दिलाय. 3 विकेट्स या षटकामध्ये आपण पाहतोय. 3 धावा विथ 3 विकेट्स. अप्रतिम कामगिरी मैदानाच्या मध्ये. शिवराज 11 मळद संघाला मात्र अंतिमच्या 12 चेंडूवरती 20 धावांची आवश्यकता आहे. थोडं स्पीडअप करायचं. टायमर ऑन आहे. जर टाइम संपला तर एक्स्ट्रा फिल्डर मात्र तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे. सामना दोन्ही संघासाठी पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये ऑन होतोय. विक्टरी स्पोर्ट्स संघ देखील या मॅच मध्ये एक चांगलं कमबॅक करतोय. अंतिमचे 12 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 20 धावा. काहीसं सोपं काहीसं अवघड भासणार हे आव्हान मात्र सर करावं लागेल ते शिवराज 11 मळद संघाच्या फलंदाजी युनिटला आणि ते रोखण्यासाठी खऱ्या अर्थानं सर्वतोपरी जीवाची बाजी लावत या मॅच मध्ये पुन्हा एकदा संघाची बाजी मारून नेणारी कामगिरी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती विक्टरी स्पोर्ट्स संघानं आमंत्रित केलाय मोहन यांना मात्र पुन्हा एकदा मनमोहक कामगिरी आपल्या टीमसाठी करावी लागणार आहे आणि त्यासाठी पुढचा बॉल लेफ्ट हँडेड बॉलर स्ट्रेट डाउन टू द ग्राउंड. गेंदबाज के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद आणि क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचं सौंदर्य मात्र या ठिकाणी दाखवलं जात आहे आणि आपण पाहतोय चेंडू पायावरती आदळून जाईल सीधा सीमारेषेच्या बाहेर. चौका. अप्रतिम फटका मैदानाच्या मध्ये. सुरेख बॉल होता. मिडल स्टिक वरती टाकलेला हा चेंडू मात्र आपण पाहतोय ड्रिबल लेंथ वरती ॲब्सोल्यूट स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड खेळला गेलाय आणि त्यावरती येलेल्या 4 धावा. निद्रित अवस्था प्राप्त धाव फलकाला मात्र खडबडून जाग केलंय आणि पुन्हा एकदा मार्गावरती मार्गस्थ होताना टीम शिवराज 11. पुढचा बॉल चूक होती. फुल टॉस चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फुल लॉस या चेंडूवरती खऱ्या अर्थानं व्हायला हवा. मात्र आपण पाहतोय स्ट्रॉंग आर्मच्या अगेन्स्ट टाकलेला हा बॉल मैदानाच्या मध्ये फलंदाज रीड करण्यामध्ये अपयशी ठरला आणि आपण पाहतोय त्यावरती आलेली एक सिंगल धाव फलकाला पुढे घेऊन जाते. अंतिमचे 10 चेंडू मैदानाच्या मध्ये शेष आहेत आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 15 धावा. एक मोठा फटका या मॅच वरती इम्पॅक्ट आणि एक विकेट. पुन्हा एकदा कमबॅक. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू मैदानाच्या मध्ये होतो. कलायांचा मनगडाचा वापर परिपूर्णपणे या ठिकाणी केला गेलाय. ड्रिबल लेंथ अर्थ ड्राईव्ह केलेला हा चेंडू मैदानाच्या मध्ये सिंगल कन्सिड होईल. सिंगल धाव फलकाला पुढे घेऊन जाईल. 9 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. अंतिमचे 9 बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत. विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आणि एक महत्वपूर्ण विकेट पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये शोधतोय तो गोलंदाज आणि प्रयत्नशील पुन्हा एकदा स्वतःशी. 9 बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत. 14 धावांचं आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल फुल टॉस चेंडू वेगवान मारा आणि त्याला मात्र मोडून काढलाय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 8 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल 10 धावा.
8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू शेष आहेत आणि 2 मातब्बर आणि कट्टर प्रतिस्पर्धी संघांची एकमेकांसमोर गाठ पडली आहे. आज मात्र कोण कोणाची वाट लावणार आहे येणारा काळ आणि वेळ आपल्याला सांगून जाईल. मात्र आपण पाहतोय अंतिमचे 8 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. दोन्ही संघ आपण पाहतोय खऱ्या अर्थाने यावेळी मात्र एकमेकांशी लढताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचाही बॉल प्लेड ऑन, पायामध्ये चेंडू होता, पायांवरती आदळलाय आणि त्यावरती लेग बाईसची ही धाव मात्र धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहेत एकूण 35 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचे 7 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल पुन्हा एकदा हो प्लेट ऑन, पुन्हा एकदा पायांवरती बॅट एज घेऊन पुन्हा एकदा पायांवरती चेंडू आदळला. लेग बिफोरची अपील आहे मात्र आपण पाहतो नक्कीच पायांवरती चेंडू असेल, क्लिअरली विजिबल आहे आणि त्यावरती 1 धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. अंतिमचे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण मात्र मैदानाच्या मध्ये शिवराज 11 मळत की अर्थात विक्ट्री स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान कोण मात्र विजेता होणार. अंतिमचे 6 चेंडू मैदानाच्या मध्ये शेष आहेत. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. विक्ट्री स्पोर्ट्स संघाला मात्र पुन्हा एकदा एक चांगलं कमबॅक करावं लागणार आहे, मिरॅकल करावं लागणार आहे आणि तीच जादूगार गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्या बोटांची जादू दाखवण्यासाठी सज्ज होतोय. छोटा पॅकेट बडा धमाका अर्थात मिनी पॅकेट डायनामाइट प्रतिस्पर्धी संघाला उद्ध्वस्त करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती विक्ट्री स्पोर्ट्स संघाने आमंत्रित केलाय. राज को यहाँ पर इस मैदान के अंदर फिर से एक बार अपना राज दिखाना पड़ेगा क्योंकि सामने अगर देखा जाए तो टीम शिवराज 11 मळत या टीमची सर्वोत्तम जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. आपल्या फलंदाजीतील बादशाहत मिरवणारी कामगिरी या महत्त्वपूर्ण मॅच मध्ये करत असताना त्या बादशाहतीला मात्र शह द्यावा लागणार आहे. तर खेल चाहे जिंदगी का हो या ताज का, अपना इक्का तभी निकालना जब सामने वाला बादशाह हो. त्या बादशाहतीला पुन्हा एकदा शह दिला जाईल का. अंतिमचे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 8 धावा. मोरल डाऊन करणारी कामगिरी नव्हे तर खऱ्या अर्थानं उंचावणारी कामगिरी मैदानाच्या मध्ये राजला करावी लागणार आहे. एक युवा यंग पहिलाच बॉल चेंज ऑफ पेस व्हेरिएशन बीट केला. 1 धाव पूर्ण होतीये. दुसरीसाठी घट्ट सोडलं जाईल का आणि 1 सिंगल धाव. लेझी एलिगन्स आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट जर पाहिलं तर नक्कीच एक केवळ सिंगल धाव मात्र कन्सिडर झाली. अंतिमचे 5 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मैदानाच्या मध्ये पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती ठेवला. चेंज ऑफ पेस होता. कंपल्सरी चेस हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे आणि जोपर्यंत तुम्ही विजयी धाव घेणार नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला विजयी घोषित केलं जाणार नाहीये. सदोतीस धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा राज शॉर्ट फॉली हाफ ट्रॅकर त्यावरती मात्र 1 धाव मैदानाच्या मध्ये होती. दुसरीचा हो कर्णकार. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय आणि केवळ 1 सिंगल धाव. सिंगल धाव मैदानाच्या मध्ये. टाईट गेम, नेल बायटिंग फिनिश. न भूतो न भविष्य अशा स्वरूपाची कामगिरी पुन्हा एकदा राजनं मैदानाच्या मध्ये पहिल्या 2 बॉल वरती केली आहे आणि आता मात्र अंतिमचे 4 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 6 धावा. विक्ट्री स्पोर्ट की शिवराज 11 मळत. अंतिमचा षटक आणि अंतिम षटकातील 3ऱ्या क्रमांकाचा निर्णायक चेंडू पुन्हा एकदा राज के अर्थात फलंदाजी मार्गवरती बळाची दादागिरी. पुढचाही बॉल पुन्हा एकदा ड्रिव्हन लेनचा चेंडू क्षेत्ररक्षक दुरून बॉल वरती आलाय. 1 धाव पूर्ण होतीये आणि 1 वरती समाधान म्हणावं लागेल. सुरेख फेके आहे त्यावरती 1 सिंगल धाव. अंतिमचे 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता. मात्र काय सामना रंगलाय आज. मात्र खऱ्या अर्थानं मंजिल आहे विजय आणि त्या विजयासाठी सर्वोतोपरी प्रयत्न या मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला भेटतात की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. अप्रतिम प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये विक्ट्री स्पोर्ट्सचा युवा यंग टॅलेंटेड राज तर फलंदाजी मार्गवरती बळदचा सुपरस्टार. चेंज ऑफ पेस स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड. बॅक टू द बॉलरचा फटका. 1 धाव पूर्ण होतीये. काहीचा फंबल आहे. घरट सोडलाय. फेकी येईल तोपर्यंत धावचीच्या रूपानं विकेट मात्र मैदानाच्या मध्ये येणार आहे. ट्विस्ट अँड टर्न्स इनटू द गेम. अंतिमचे 2 चेंडू शेष आहेत आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे.
2 चेंडू 4 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच आणली कुठे. काहीच गाफिल रेल्स एलिगन्स रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहिला आणि प्रत्येक बॉलवरती जिथे डबल्स यायला हव्या त्या ठिकाणी मात्र सिंगल आल्यात आणि आता मात्र अंतिमचे 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. सन्मान्य मान्यवर हनुमंतरावजी गायकवाड साहेब PSI यांच्या ठिकाणी शुभ आगमन होते. तुषार दादा करंडक या पर्वामध्ये आपलंही मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. सन्मान्य मान्यवरांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचे. जाव्यात पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये 2 चेंडू 4. ओहो सूर्य एक फटका मात्र फसलाय. क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती काहीच लेझी एलिगन्स आणि एक धाव पूर्ण होतीये. फेकी सूर्य एक धावची संधी आणि या ठिकाणी काय घडतंय काय घडलंय काय बिघडलं हे तिसऱ्या पंचांकडे मात्र पाहावं लागणार आहे. आणि या बॉलवरती मात्र आपण पाहतोय नक्कीच एक धाव येते की 2 निर्णयाची असेल ती प्रतीक्षा. कंपल्सरी चेस हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे आणि वॉर्डरूम मध्ये कुठल्याही संघाचा खेळाडू त्या ठिकाणी स्क्रीनवरची जाणार नाहीये. आणि तिसऱ्या पंचाचा कॉल बॅटर सेफ. अंतिमचा 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता आहे. मॅच होती कुठे आणि मॅच आली आहे कुठे. अंतिमचा 1 चेंडू विजयासाठी 2 धावा. कंपल्सरी चेस हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे. एक धाव जर झाली तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय विक्ट्री स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं विक्ट्री नोंदवेल. आणि जर 2 धावा झाल्या समोरची प्रेक्षक मंडळी बसलेली आपल्या गाडीची लाईट ऑन आहे. विनंती असेल आपण कृपया बंद करा. थँक्यू सो मच. जाणकार रसिक प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेत आम्ही प्राप्त होतोय. आपलंही स्वागत आहे. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. अंतिमचा 1 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. आज मात्र आपण पाहतोय आपापले देव पाळ्यामध्ये ठेवले असतील ते टीम विक्ट्री स्पोर्ट्स संघाच्या चाहत्यांनी. आणि दुसऱ्या एंडवरती शिवराज 11 बळत. राज का राज यहाँ पर शिवराज टीम के ऊपर. अंतिम सा 1 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेस वरवन टीम कॅप्टन चला पटकन. पुढचा बॉल पुन्हा एकदा राज 1 चेंडू 2 आणि अर्धा बॅट पुन्हा एकदा सूर्य एक फटका मैदानाच्या आतमध्ये. शिवराज 11 बळत वरती आपण पाहतोय या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय विजेता ठरते. आणि या नेल बायटिंग फिनिश मध्ये पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांना दूर सारत आपल्या नावावरती विजयाचा शिक्कामोर्तब करते. विजेत्यांचं अभिनंदन. पराभूतांना खूप सारे शुभेच्छा. चला 1-1 टीम आणि बोरी टीम चला पटकन. संघनायक चला टीम 1-1 आणि विक्ट्री स्पोर्ट्स बोरी पारजी. चला पटकन टीम 1-1 संघनायक चला 1-1 टीम. चला टीम 1-1 आणि टीम विक्ट्री स्पोर्ट्स चला पटकन. संघनायक चला. सन्मान्य मान्यवर PSI हनुमंतजी